काय ग उठ. घरात नुसती साहेबिनीवानी लुळती घरातली कामं कोण तुझ्या आई इथे येऊन करायची का? कोण करायचंय घरातली कामं? अहो कुठलं काम केलं नाही मी काय तू काम केलं सकाळपासून? हा, सकाळी म्हणलं मला आंघोळीला पाणी दे, झालं का तेवढं तुझ्या देणं? अहो मी पाणी बाथरूम मध्ये ठेवलं होतं पोरग गेलं ना आंघोळ करून आलं गार पाण्यानं आंघोळ केली सकाळ सकाळ. आणि काय ग, तुला माहित आहे ना, आंघोळ केली की सगळ्यात पहिल्यांदा मला चहा लागतो का नाही? हो कोण देणार होतं? अहो चहा ठेवला होता मग पाहुणे काय? आले म्हणून मग त्यांना दिला म्हणलं अगोदर पाहुण्यांचा पाहुणचार करावा म्हणून बरं पाहुण्यांना दिला, नवऱ्याला चहा द्यायचा कळलं नाही व्हय? अहो कळलं दुसऱ्या का नाही? कामात लागली मी त्याच्यामुळे माझ्या लक्षातूनच गेली लक्षात नाही व्हय? हा, बर ते जाऊ दे. सकाळ सकाळ मला नाश्ता लागतो, जेवायला लागतं. केलाय का स्वयंपाक अजून? केलाय का? अहो गुरांचं बघत बसली म्हणून घरात आज स्वयंपाक नाही मला झाला बाकीचं माहित नाही. तू एकटीच काम करते अशातला भाग नाही. मी सुद्धा काम करतो. मी बी दिवसभर कष्ट करतो. हा, मी काम करतो म्हणून हे घरात जे काय लागतं ते मी आणतोय. आणि मला जर नीटनेटकं नसेल तर काय तुला बायको करून काय पेटवायची होय? लागली सांगायला. तू एक काम कर, तू राहूच नको इथं. माझी मी दुसरी बायको करतो. एवढं लाका तुझ्यासाठी एवढं कर कर करायचं, मर मर मारायचं आणि मलाच काय नाही मलाच. हा, नाही असू द्या तुम्ही दुसरा निर्णय घेतला ना बायकोचा बिनधास्त लग्न करा आणि अजिबात माझ्या घरी यायचं नाही अरे जा तुझ्या घरी यायला. काय काय तू माझ्यासाठी आतापर्यंत काय केलंय? तुझ्या घरी यायला तुला एक काम माझं नीट झालंय का? माझं काय असतं, तुला बांगोला पाणी दे म्हणलं तर गार पाण्यानं करायला तेवढं तुला देणं झालं नाही. चहा म्हणलं चहा सुद्धा देणं झालं नाही. आणि काय तुला करू? बरं ही एका दिवसाचं नाही, रोजची बोंब आहे तुझी, रोजची. बरं असू द्या जाते मी निघ, परत उंबऱ्याला येऊ नको. वायचीला घरातली काम हिनं नाही करायचं काय बाय ठेवू का दुसरी? अगं पोरे, काय झाले ग? एवढं तोंड पाडून का बसली? तोंड पाडू नाही तर आता काय करू ते एवढंच सांगा. माझं वाटोळ केलं ते केलं आणि वरनं अजून मलाच विचारताय का काय झालं म्हणून? आपण सांगशील का नाही? अव काम नाही केलं की मार, जेवाय नाही दिलं की मार, आंघोळीला पाणी नाही दिलं तरी मार. म्हणजे ह्याला सगळी गोष्ट हातात द्या तरी मी मार खायचा. कुणी सांगितलंय, कुठल्या देवानं सांगितलं एवढा मार खायला? आला का बायको म्हणल्यावर करावंच लागतं की. अहो मी बी करतेच की, पण करून बी मार कोणी लावलाय खायला? आणि बघा तात्या, मी लय वेळा त्याचा मार खाल्लाय आता, आणि आता ही शेवटचीच बार. मी घर सोडून आली त्याच, मी अजिबात जात बीत नसती त्याची. बघ आता मला तर काय सपन पडलं होतं पुढे ते असा निघालं तुला मारलं म्हणून. अहो पण तुम्ही नीटनेटकं बघायचं तुमचं काम होतं. तुमच्याशाने काय होणार नाही मला माहित आहे. त्याची तुम्ही मस्ती उतरावताय का मी उतरू एवढंच सांगा मला. थांब आता एक पर्याय आहे. माझा मित्र आहे त्याचं पोरग वकील झाले, त्याच्याकडे आपण जाऊ आणि असे आता त्याच्यात पाचराचे खुटे सारतो का नाही, त्याला आदरच घडली पाहिजे. अहो त्याने बायकोला मारलाय ना, त्याचा दुप्पट मार बसला पाहिजे एवढंच माझ्या डोक्यात आहे. आता लय सण केलंय मी बी. नाही त्याच्या आता मस्तीच जिराव तू. आपण ते बरोबर वकिलाकडे जाऊ. चल. हा, नवरा सोडून द्यायला लागला ना तरी मी तयार आहे नवरा सोडून द्यायला, पण आता मार खात नसते त्याचा बघा तुम्ही. चल. चला तुम्ही. राम राम वकील साहेब. हे विषय काय झालाय, ही माझी पोरगी, तर हिचं लग्न झालं 4-5 वर्ष झाले. पण हिचा नवरा म्हणजे एक किरकोळ कारणावर उठता बसता आपलं हिला हानमार सारखी चालूच आहे. पण हिने बी 4-5 वेळा माझ्या कानावर घातलं होता विषय. पण आता मी बी काय म्हणलं, आता कसं आहे नवरा बायको आहे म्हणल्यावर व्हायचं होतच एवढं तेवढं, मग मी बी काना डोळा करायचो. पण आज काय झालं की घरी आली. घरी आल्यानंतर रडायला, म्हणजे सगळं तिनं ती आपलं तिचं व्यथा सांगायला लागली. मग आता ही तर किती दिवस सहन करणार आहे? अरे रोजच हानमार म्हणल्यावर काय उपयोग आहे का त्याचा? मग मी काय म्हणलं, बाबा चल बाया म्हणलं, आपलं ते वकील साहेब आहे त्यांच्याशी आपण भेटू आणि ह्यातनं काय तोडगा निघतोय का बघू म्हणलं. म्हणून आम्ही आलोय तुमच्याकडं. तर बघा काय बी करा वकील साहेब, पण त्या हरामखोराला का नाही आदल घडली पाहिजे. हे बघा तात्या, तुम्ही आणि माझी मुलगी हा एका चौकात. हो हो तुम्ही माझ्या जवळच हाय की बरोबर. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला काय करायचंय ना ते तुम्ही करा. मी म्हणत नाही तुम्ही करू नका, पण माझं एक वकिलाच्या नात्याने एक सांगणं आहे तुम्हाला. बघा
माझ्यापाशी अशा बरेच केसेस येतात, हो की पण माझं चांगलं सांगायचं काम आहे. शेवटी तुम्हाला ऐकायचं असलं तर ऐका, नसलं ऐकायचं तर नसतं नका ऐकू, काही प्रॉब्लेम नाही मला. तसं कसं म्हणता शेवटी का आमच्यापेक्षा तुम्हाला अनुभव जास्त आहे. हा. तुम्ही सांगा की. हा म्हणून मी तुम्हाला सांगतो, हो का, तुम्ही उद्या कोर्टात केस हो. दाखल करताना ही जनावरांच्या विषयी, पण उद्या तुम्ही केस दाखल केल्यानंतर तिला काय असेल ते तिचा हिस्सा मिळेल, पोरगी मिळेल, काय असेल ते. पण मला सांगा, परत जर तुम्ही तुमच्या मुलीला नवऱ्याच्या घरी जर पाठवलं तर तिला तिथं इज्जत राहील का? मला सांगा. नाही की इज्जत कशी राहत आता भांडण झाले म्हटल्यावर. भांडण झाले, हो. मला सांगा, तुम्हाला पोरं किती? 2. तुमची पोरं आहेत, हो. त्याची लग्न झाले असते, हो 2 सून आहे. हा, मग त्या सुना तुम्हाला समजत का? वकील साहेब आताच्या पोरी कशाच का आले हा, आपले सकाळचा 4 तुकडा दिला आता तुम्ही खरा मुद्द्यावर आला. मग मला सांगा, ज्या सुना तुम्हाला सांभाळत नाहीत त्या सुना तुमच्या मुलीला काय सांभाळतात? हो हे बी खरं आहे की. हा, म्हणून मी सांगतोय, नवीन लग्न आहे, काय असेल ते त्या नवरा बायकोंच्या आपसात काय भांडणं होत्या त्यांना होत्या ती चालू राहणार आहे. कसं असतंय, आपण आपल्या मुलीची जेव्हा लग्न करतो त्या टायमिंगला थोडंफार ते आज्ञा असते. ज्या टायमिंगला ती नवऱ्याच्या घरी जाते, जी सासू सासरं नवरा काय सांगन त्या गप्पुराने गोष्टी ऐकून घ्यायच्या. 4-5 वर्षानंतर ते ऑटोमॅटिक वळतात, तिथून पुढे त्यांचा प्रपंच चालू होतो. मग आता तुम्हाला काय करायचंय आणि काय करायचं नाही आता हे तुम्ही ठरवा. माझं काय फक्त चांगलं सांगायचं काम होतं. आपलं गप्पून त्या पुरीला तुमच्या काय असेल ती आपसात मिटवून घ्या. हा, जर मिटत नसेल तर मग माझ्याकडे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे. मला बी वाटतंय तसं. कसं आहे काय म्हणते का ना ती कोर्टाची पायरी आणि दवाखान्याची पायरी चढून आहे. पण मला बी वाटते काय ना आपण जर पण ही आता ते रोजच उठून जर ना हार मार होत असेल तर म्हणून आपलं कसं शेवटी तळतळ वाटते. किती केलं तर हाताच्या फोडावर जपली तिला. त्या भांड्याला लागतेच. मी तुम्हाला अजून पण सांगतो, असू दे तात्या, आपण जाऊ त्यांच्याकडे, घेऊ आपणच खाली चला. असं म्हणते का? बरं मला दुसरी केस आहे, मी जातो. बरं असू द्या. आपसात मिटवून घ्या आणि पुढे काय होईल ते मला सांगा, मग फोन करून येऊ का? मग चालते चालते चल चल आपण बी जाऊ. हा बघ पोरे, आता वकिलाने सांगितलंय तसं वाघ हो आणि जास्त काही बोलू नको. नाही काय जरा समजूतीने घे. नाही, गोड बोलते मी, मला हा. माहितीये. नाही तर परत अजून मागचा दिवस पुढे नग. त्याने सांगितले वकिलाने जसं सांगितलंय तसं आपल्या इथून पुढे राहा. हो हो. पाहुणे हो पाहुणे मामा राम राम. तुम्ही हो हो आणि हिला कशाला आणली आता? कशासाठी आणली मामा तुम्ही हिला माझ्या दारात? अव चुका होते त्या पाहुणे. अहो मामा, किती वेळा तुमच्या कानावर चुका काढायच्या? तुम्ही मला सांगा. अव कसं असतं नवरा बायको म्हणलं की भांड्याला भांडं लागतच व. अहो लागू द्या की, पण ती भांडे फुटूस तर पार. हा, मला सांगा, कुठल्या गोष्टीची पुरीला कमी आहे घरात माझ्या? तेवढं सांगा तुम्ही. अहो नाही की कमी, पण होतं एवढं तेवढं कशाला वाईस तरी समजून घ्यायचं. माझं म्हणणं एकच आहे, खोटं बोललं नाही पाहिजे. आता मला सांगा, सकाळी मी आंघोळीला पाणी मारलं तर काय म्हणली? पोरग आंघोळ करून गेलं. पोरग मगाशी खेळून घरी आलं तर बघितलं तर पोरग पारच होतं. बोलली की नाही खोटं? चहा दे म्हणलं तर चहा नाही. जेवण नाश्ता ह्याचा तर कधी तपासच नाही, येळव नाही. बरं मी सकाळचं उठतो, आंघोळ करून माझा मी आवरून आपलं माझ्या मी कामानं जातो. ते पार माघारी संध्याकाळी येतो. बायको आपण कशासाठी करतो तर घरातली कामं करावी म्हणून. ही ज्याच्यानं जर घरातलीच काम होत नसतील तर हिला सांभाळून काय उपयोग आहे तुम्ही सांगा बरं? का ग पोरे, पाहुणं म्हणते ते खरं आहे का? अहो होत तसं कधीतरी, आता काय करू मी तरी. कधीतरी नाही मामा, कधीतरी नाही. ही रोजचीच बॉम्ब आहे. ह्याच्या आधी मी तुम्हाला 3 ते 4 वेळा तक्रारी तुमच्या कानावर घातली. तुम्ही ऐकलं का माझं? तुम्हाला काय वाटायचंय की बाबा आपली पोरगी खरं बोलत असं ना? आपली जेव्हा पोरगी तुमच्या दारात हाकलून दिली तेव्हा तुम्ही इथपर्यंत आलाय. ह्याच्या आधी तुम्ही कधी येऊन शहानिशा केली का पोरीची? तुम्ही नुसतं फोनवर काय म्हणायचा, सांगतो सांगतो म्हणला का नाही? म्हणजे तुझ्यातच गोम दिसते काहीतरी. हा नाही तात्या, तिथनं पुढं नाही असं काय व्हायचं तू माझ्यापासून. किती वेळा अशी म्हणली?
अगं काय तुला दुःख आहे सांग की मला ग, काय कुठं बाहेर दुसऱ्या रानात कामाला जायचंय का काय करायचंय? आला का अहो. घरी बसून मामा दुसऱ्याचं जाऊ द्या, तिनं घरचं शेत बघितलंय कधी अजून? गेली का नाही कधी घरच्या? नाही गेली. एकदा तरी माहिती आहे का तुला किती एकर आहे, किती कुठं काय पिकतंय, कशात काय आहे का माहिती? नाही. बघितलं का मामा? आला का घरची कामं करायला का हे भांडण तांडण करण्यापेक्षा व्हायचं आला का नवऱ्याकडे लक्ष दिला का, पोरांवर लक्ष दे, सासऱ्यावर लक्ष दे. अहो हिचं पोराव सुद्धा लक्ष नाही, साधा ना कादा नुसती तो का त्या पलंगावर लोळलेली असते, हातात मोबाईल आणि सारखं नुसतं हा का हायच असं. त्या मोबाईल टाका की फोडून. बर काय म्हणायला जावं तर मग मी काय कोणाबरोबर बोलते का? ही असली उलटी उत्तरं तिची, आणखी माझ्यावर संशय घेता का? ही असली उत्तरं तिची. हो का आता पाहुणे एवढ्या बरं हो का माफ करा, हो का तुमचे हात जोडतो, पण हो का तुमचा दोघाचा संसार आहे, तुम्ही आपल्या सुखाने जगा. बघा तुम्ही हात काय जोडू नका तुम्ही. बघा मी चुकलो का नाही, माझे येऊन 2 कांटा हात हाना. आता म्हणले की आमची चूक झाली की नाही नाही, पण मी काय म्हणतो ते ऐका, मी चुकलो की माझे येऊन 2 कांटा हात हाना, पण तुमची पोरगी चुकली का नाही, बघा तुम्ही तिचं कांदा. हाय की आता कळलं की आता मला तुम्ही कळलं समजून की. सांगा काय असतं माहित आहे का, तुम्ही जर समजून सांगितलं का नाही आणि जर तिनं नीट वागा जुपे केली तर येळ भांडवाल जाईल, नाहीतर बाकीच्या आपलं घर बसायला ये लागणार नाही. हाय तुम्ही म्हणताय ते खरं आहे. हो का कसं आहे, दोघांनी बी समजून घेतलं तर ती संसाराचा गाडा चालणार आहे. कळतंय नाहीतर का? तुटाय किती वेळ लागतोय होय. आज बघतोय आपण समाजात. हो हा? बर मामा सांगा समजून, चला चहा पाणी असं दारात नका उभं राहू, चहा पाणी करतो आता. चल चल चल.